रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीक वाटत खंडाळा परिसरात संघर्ष समितीच्या वतीने आज भव्य मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडोंची उपस्थिती होती। सभेला मार्गदर्शन करताना सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधितज्ञ असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केले। कोणीतरी काहीतरी प्रोजेक्ट आणतील आणि अचानक कायद्याची काय म्हणतात त्याला आपल्याला जाळं आपल्यावर टाकून सगळी आपली जमीन हडप करतील। हा न्याय नाही, हा अन्याय आहे। MIDCचं हे काम नाही। त्यांनी इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंटसाठी काम केलं पाहिजे आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करत असताना लोकांचे प्रश्न काय, लोकांचं जीवन जगण्याचं साधन काय, त्याच्याबद्दलचे पर्याय काय, या सगळ्यांचा विचार करून जमिनीचा वापर केला पाहिजे असं अपेक्षित आहे। परंतु साधारणतः हे पाहण्यात येते की ते नेत्यांच्या सांगण्यानुसार वागणारे, नेत्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करणारे असे MIDCचे लोक झालेले असल्यामुळे आपण सामान्य माणसं म्हणून त्यांच्यावर आता विश्वास ठेवू शकतो। त्यांच्या योजनांच्या बद्दल लोकांना साशंकता वाटते, कारण की त्यांनी सतत शंकास्पद काम केलेलं आहे। चांगलं जीवन करायचं असेल तर, विकसित व्हायचं असेल तर, परंतु तसं करताना लोक दिसत नाही। आता इथली जमीन आपली घेऊन टाकणार, त्याच्यावर काहीतरी कारखाना काढणार, म्हणजे शेत जमीन जी आहे, सुपीक जमीन जी आहे, जिथे आंबा बागायत आहे, जिथे काजू आहे, जिथे नारळ आहे, लोकांचं जीवन सुरू आहे आणि अनेक वर्ष सुरू राहू शकणार आहे, त्या जमिनीवर आपण सील लावणार, सिमेंट कॉन्क्रीटचं सील लावणार, कारखान्याचं सील लावणार। तिथे दुसरीकडे नंतर उपजच होऊ शकणार नाही, उत्पादन होऊ शकणार नाही। याचा अर्थ आपण गरिबीकडे वाटचाल करणार, कारण की आपण त्या जमिनीचा वापर चांगल्या पद्धतीने अधिकाधिक काळासाठी परंपरागत पद्धतीने करण्यासाठीचे सगळे पर्याय बंद करून टाकणार। हे आहे आपल्या गरिबीचं लक्षण। मी जेव्हा त्या नेत्यांना विचारलं की काय तुम्ही काय करणार आहे, त्या कागदपत्रांमध्ये मला काही दिसलं नाही की काय करणार आहे, तर मग त्यांनी मला त्या प्रोजेक्टचं नाव सांगितलं की जे यांनी उल्लेख केला, संरक्षणासंदर्भातलं एक प्रोजेक्ट करणार आहे, भारतातलं पहिलंच प्रोजेक्ट। कोर्टामध्ये जर त्यांनी बाजू मांडून दिली ना तर आपली केस जिंकल्याच जमणार। एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी मनापासून आपली भूमिका मांडलेली आहे, तुमची सगळ्यांची भूमिका मांडलेली आहे। जमिनीचं अर्थ, जमिनीचा आवाज त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केला, म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कोणीतरी प्रोजेक्ट आणला आणि जमीन हडप केली हा न्याय नाही। लोकांच्या जगण्याचा विचार MIDCने केला पाहिजे। हे MIDCचे काम नाही। लोकांचा विचार करून प्रकल्प हवा। सर्व लोकांना एकत्र बोलावून जनसुनावणी घेतली पाहिजे। जमिनीचा खरा मालक समोर आला पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे। उजेडात सर्व होऊ द्या। येथे संरक्षण प्रोजेक्ट होणार आहे, चांगला आहे असेही ते म्हणाले। आज हे महत्त्वाचं झालेलं आहे की कोणाचे पाय कुठे चाललेले आहेत। तुमचे पाय एकत्रित या ठिकाणी वळले जिथे आपण हक्कांची मागणी करतो, जिथे आपण जीवन जगण्याच्या हक्कांच्या संदर्भात बोलतो, आणि म्हणून या पायपीट करत आलेल्या सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रथमेशनी आणि ॲडव्होकेट रोशन यांनी आपलं लक्ष वेधलं आणि ते ज्या तळमळीने बोलत होते, आपण सगळेजण कान देऊन ऐकत होतो। इतकं काय म्हणतात आपण एक सुरामध्ये एकाच विषयावर संबंधित अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलणारे लोक दाखवा तुम्ही महाराष्ट्रात। राजकारणात आपण ज्यांना ज्यांना निवडून देतो ते तर सगळे असंबद्ध विषयावर बोलत आहेत। कोणी कोणाला डुक्कर म्हणतो, कोणी कोणाला चड्डी बनेन गँग असतात ते दाखवतात, रात्री बॅगा घेऊन बसतात पैशांच्या, फोनवर बोलतात, सूचना देतात। कशा प्रकारच्या लोकांना आपण जन्म दिलेला आहे, या पार्श्वभूमीवर आज हे दिसून येण्यासारखं आहे की ॲडव्होकेट रोशन आणि प्रथमेश गवाणकर यांनी जी बाजू आपल्यासमोर मांडलेली आहे, कोर्टामध्ये जर त्यांना ही बाजू मांडून दिली ना तर आपली केस जिंकल्याच जमणार। एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी मनापासून आपली भूमिका मांडलेली आहे, तुमची सगळ्यांची भूमिका मांडलेली आहे। जमिनीचं अर्थ, जमिनीचा आवाज त्यांनी आपल्यासमोर व्यक्त केला, म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ही सभा म्हणजे काही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा आवाज असेल, संघर्ष हा सकारात्मक असला पाहिजे।
पाहिजे याच्याबद्दल माझं प्रथमेश आणि रोशनशी बोलणं झालं आणि म्हणून आम्ही याला संवाद सभा असं नाव दिलं. आक्रोश आहेच आपला, आक्रोश आहे मनातला प्रत्येकाच्या की कोणीतरी काहीतरी कायदा करेल, कोणीतरी काहीतरी प्रोजेक्ट आणतील आणि अचानक कायद्याचे काय म्हणतात त्याला आपल्याला जाळं आपल्यावर टाकून सगळी आपली जमीन हडप करतील. हा न्याय नाही, हा अन्याय आहे. MIDCचं हे काम नाही. त्यांनी इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंटसाठी काम केलं पाहिजे आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करत असताना लोकांचे प्रश्न काय, लोकांचं जीवन जगण्याचं साधन काय, त्याच्याबद्दलचे पर्याय काय, या सगळ्यांचा विचार करून जमिनीचा वापर केला पाहिजे असं अपेक्षित आहे. परंतु साधारणतः हे पाहण्यात येते की ते नेत्यांच्या सांगण्यानुसार वागणारे, नेत्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काम करणारे असे MIDCचे लोक झालेले असल्यामुळे आपण सामान्य माणसं म्हणून त्यांच्यावर आता विश्वास ठेवू शकतो. त्यांच्या योजनांच्या बद्दल लोकांना साशंकता वाटते कारण की त्यांनी सतत शंकास्पद काम केलेलं आहे. आता आपल्याला प्रथमेशने सांगितलं की 32 जूनच्या नोटिसेस काढल्या जातात, तात्काळ मोजणी केली जाते आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. मी मगाशी बोलत होतो ॲडव्होकेट संतोष आवले सरांशी, त्यांनी पण मला सांगितलं की जे जमिनीचे मूळ मालक आहेत, जे जमीन नसणारे आहेत, कूळ म्हणून जे समोर येतात, अशा सगळ्यांच्याच मालकी हक्कांबद्दलचे गुंतागुंतीचे प्रश्न याच्यातून तयार होतात. आणि हे वास्तव आहे. त्यांनी सांगितलेलं की तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की आपण आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज केला तर इतक्या लवकर कधीच मोजणी होत नाही. मग जमिनीची मोजणी करण्याची मागणी कोणी केली आणि इतक्या तातडीने या जमिनीची मोजणी करण्याची प्रेरणा संबंधित अधिकाऱ्यांना कशी मिळाली, ते प्रेरणा स्त्रोत जे आहे तो आपल्या ऑब्जेक्शन की एकासाठी एक न्याय दुसऱ्यासाठी दुसऱ्या न्याय हे चालणार नाही, याची सुरुवात तिथून होते मोजणी. आणि म्हणून प्रथमेशनी जी मांडणी केली ती अत्यंत महत्वाची आहे. हरकती नोंदवा असं सांगतात, हे सगळीकडे महाराष्ट्रात सुरू आहे. जनसुनावणी घेतली पाहिजे, जाहीर घेतली पाहिजे, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं पाहिजे. प्रत्येक प्रश्न विचारणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर व्हिडिओ असला पाहिजे, उत्तर देणाऱ्या माणसाचं व्हिडिओ शूटिंग झालं पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन अवेलेबल ठेवलं पाहिजे. लोकांनी RTI मध्ये मागितल्यावर ते दिलं पाहिजे. ही पारदर्शकता जी अनेक निर्णयांमधून न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेली आहे ती तुम्ही पाळणारच नाही. म्हणजे आता भूषणनी जे सांगितलं, प्रथमेशनी सांगितलं की बोलवून घेतलं लोकांना एकट्याला आणि त्यांचं त्यांनी हिअरिंग घेतलं. असं हिअरिंग नसते, जनसुनावणी असते. सगळ्यांच्या समोर प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना दिली पाहिजे. पारदर्शकता आणण्यासाठी कायदे आणि नियम केलेले आहेत. समाजामध्ये श्रीमंत होऊ इच्छितात त्या सगळ्यांना पारदर्शकतेची दुश्मनी आहे आणि आपली लढाई पारदर्शकतेसाठी. मोकळ्या वातावरणात सगळं होऊ द्या, दिसू द्या लोकांना, उजेडात सगळं होऊ द्या. पण आपण पाहिलेलं आहे की अंधारातच भेटून सूर्यास्ताच्या आधी घरी येऊन सरकार पाडतात. अंधारावर लोकांचा विश्वास आहे जे बेईमानीने काम करतात आणि त्यांच्या विरुद्धची लढाई आहे. त्याच्यामुळे लढाई सोपी नाही हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे प्रथमेश आणि रोशनचं भाषण ऐकल्यावर आपल्याला फार आत्मविश्वास निर्माण होतो. मला पण बसल्या तिथं स्फुल्लिंग चढत होता, आता आपण पेटून उठायचं. पण ही लढाई एवढी सोपी नाही हे सुद्धा आपल्या मनात नक्की असतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.